नंतर एकाची बाईक बघितल्यानंतर त्यामुळे संतोष साळवी तुमचं देखील अभिनंदन. खूप चांगले क्रिकेटर, एक अष्टपैलू खेळाडू आणि एक नेहमी त्याच्या माध्यमातून आपण एकदा ब्रास बँड बघितला तर वाद्य वाजवतात ते. ऑर्केस्ट्रा देखील एक चांगले गीतकार देखील आहेत, कलाकार देखील आहेत. संतोष साळवी प्रथमतः तुमचं हार्दिक स्वागत. खूप चांगले क्रिकेटर, नेहमी चेहऱ्यावरती त्यांच्या आपण इथं हास्य असतं. मनोज खाडेल देखील आपण पाहू शकतो, एक अतिशय चांगला अष्टपैलू आपण तर एक डावखुरा बॅटर, आक्रमक बॅटर. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन ते प्रवीण येतोय, प्रवीण वझेला आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. वाईडिश लॉंगनला रजनीकांतला आपण पाहू शकता, मिड ऑनला आपण बळीरामला पाहू शकता. ऑफ साईडला थर्ड मॅन आहे एक क्षेत्रक्षण, डीप कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हरला देवेनला, लॉंग अपला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. जो संघ जिंकेल तो लगेच फाईट बॅक करेल देवीचा पाडा 40+ संघाबरोबर. त्यावेळी महत्वाची मॅच असणार आहे दोन्ही संघासाठी. त्यानंतर रेग्युलर मॅच आपण खेळणार आहोत लॉट्स प्रमाणे. प्रवीण हा चेंडू हुक करायचा होता या वेळेला, मला वाटतं चेंडू लागलाय बघा. जरा थोडं लवकर लवकर पाणी घेऊन जा. नाही कदाचित नाकाला नाही, रेग्युलर लॉट्स प्रमाणे मॅच होणार आहे. तर कैलासपुरीजी या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक स्वागत आहे. बघा पाणी घेऊन जायचं जरा लवकर, जरा पाणी घेऊन जा लवकर. सूरज जरा लवकर जा मैदानात. मला वाटतं खेळाडूला लागलाय वाटतं चेंडू, नाकाला लागलाय चेंडू. कदाचित टेकअप झाला चेंडू, कदाचित नाकाजवळ आपण पहिले तर थोडस आपण इथं हाड असतं तिथे लागलाय चेंडू. जा लवकर जरा आपण. नाही कोणत्याही खेळाडूला इजा होता कामा नाहीये. संतोष ओके, यस संतोषने इशारा दिलाय. पाणी पाहिजे तर पाणी घ्या. थोडासा टेकअप झाला चेंडू पडल्यानंतर, कारण हाईट आहे जास्ती, त्यामुळे हाईटवरनं आपण थोडंसं उसळी घेतला चेंडूने खेळपट्टीवरनं. कैलास पोहजी देखील येतात, एक चांगले आमचे आपण तर पंच देखील आहेत SP पॅनलचे. स्वागत आहे कैलास पोहजी. खेळाडू देखील एक चांगले 40+ आणि रेग्युलर आपण ते क्रिकेट ते अजूनही चांगल्या प्रकारे खेळतात. प्रवीण पुण्याला गोलंदाजी मार्कवर डॉट चेंडू फेकलाय, पण आता सुरुवात चांगली केली प्रवीणने. स्ट्रायकला संतोषला आपण पाहू शकता, संतोष साळवीला आपण पाहू शकता. स्ट्रायकला मनोज खाडेला आपण पाहू शकता. राटाम ऊर्ध्वगट मारा करतोय. हा चेंडू हुक करायचा होता, लिडिंग एज झेलची शक्यता आहे. बॅटर बाट स्टिकर जवळ चेंडू लागला आणि चेंडूने उंची जास्ती घेतली, लांबी मात्र प्राप्त झाली नाहीये. बॅटर बाट कॉटन बॉल खूप चांगल्या प्रकारे घेतलाय. सुरुवात चांगली केली प्रवीण वझेने, दमदार सुरुवात केली. आक्रमक बॅटर बाद झालाय. नवीन बॅटर होते मंगेश येतोय. काय बॅटिंग केली होती आपण बोलले तर नवापाडा 40+ चषक मध्ये. मंगेश चौधरी आलाय. नाही नेहमी आपण बोलले 6व्या 7व्या क्रमांकावर होतो, पण आज मात्र 3ऱ्या क्रमांकावर प्रमोट केलंय. विकी सेलर आज सलामीला आले नाहीयेत. क्या बात आहे. एक झेलसाठी दत्तासाठी पारितोषिक आलंय 1000 रुपयाचं. नाही क्षेत्ररक्षण पण करतायत कुठे बॅकवूड पॉइंटला. संघनायक देखील देवीच्या पाडा संघाच्या माध्यमातून त्यांना 1000 रुपये भेटतील. पैसे उगतच मिळत नाही काना सळून घेत, त्यासाठी मेहनत करावी लागते. सायकलला आपण पाहू शकता यावेळेला मंगेश चौधरी. प्रवीण राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो तुमच्या समालोचक कक्षा एंडकडून. बॅक पुढे जाऊन कट करायचा होता, यावेळेला गुडलासपणा टेकअप झालाय. काय गोलंदाजी केली जाते पॉवर प्ले मध्ये, खूप चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. धारदार गोलंदाजी बघायला मिळाली प्रवीणच्या माध्यमातून. संघनायकाने टॉस जिंकला, दत्ताने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर अजून खातं उघडायचं बाकी. प्रवीण राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्रायकरला मंगेशला आपण पाहू शकता. शपूर्ण ऑन साइडला हुकचा लाजवाब फटका. चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे, चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. फटका चांगला होता, आपण पाहू शकता. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू गेला होता. थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, स्वतःला पोझिशन मध्ये आणलं आणि हुकचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. चौकाराने मंगेशने आपलं खातं उघडलंय, संघाचं खातं उघडलंय. धावसंख्या 4 आपण पाहू शकता. अगस्त संघकाला टॉप 3 मधला पहिला संघ दाखल झालाय. कालच्या दिवसात प्रवीण पायचा कमबॅक करतोय का मंगेशने. चौकाराने अकाउंट ओपन केलंय. बॅक पुढे जाऊन कट केला, यावेळेला दत्ता बघा काय प्रयत्न करतायत.
नाही मैदानावर काय घडलं, चेंडू सीमा पार जातो का पाहायचंय, थांबलाय चेंडू. नाही ना, पण आता डाय मारायची काहीच गरज नव्हती मी तर म्हणेल, पण नाही ना, पारितोषिक लावलंय. इथे विकेटची शक्यता आहे, डायरेक्ट हिट केलाय, एक्स्ट्रा धाव मिळतील. आता मैदानात धावा किती मिळणार आता, 5 धावा, पंजा आलाय, 5 धावा. नरेशने काय केलं, काही गरज नव्हती, ऑलरेडी 3 धावा झाल्यात. दत्ताने काय केलं, म्हणतात ना विश्वनाथ दादा, लालच बुरीचे जे पैसे कुणाला नको असतात, त्या पैशासाठी त्यांनी प्रयत्न केले चांगले, पण झेल त्यांच्या समोर लँड झाला नाही, झेलच नव्हता. नाही मी तर म्हणेल दत्ताला की एकच सांगेल की झेल नाही पकडला चालेल, पण दुखापत नका हो. प्रवीण, हा चेंडू यावेळेला आपण तर स्विच खेळायचं होतं, यावेळेला 1 धाव मिळेल एक बायच्या स्वरूपात. नाही, उलटा फटका सातत्याने मनोज खेळत असतात. धावसंख्या 10 फलकात दुहेरी अंकामध्ये 10 धावा आपण पाहू शकता, कारण चांगलं षटक राहिले. प्रवीणच्या माध्यमातून विकेट देखील मिळाला, आणि आपण तर खंबालपडा 40+ माध्यमातून देखील चांगलं आपण तर षटक राहिले. 10 धावा आल्या आहेत. गोलंदाजी खूप चांगली, विक्की आहे, मथुर आहे. मथुर म्हणजे आपण तर सुजित शेलार, काय गोलंदाजी केली नवापाडा 40+ चषकमध्ये, अक्षरशः तो चषक गाजवला होता. मथुरचा स्पेल जबरदस्त होता. मोठा गावच्या अगेन्स्ट निलेश सारख्या बॅटरला शांत ठेवलं होतं, म्हणजे किती चांगली गोलंदाजी केली बघा. नाही नाही, सुजित शेलार आमचे चांगले मित्र आहेत. नाही, आले आले हात मिळवला, नाश्ता पण दिला ना त्यांना मी. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता मानपाडा 40+ संघाच्या माध्यमातून. संतोष म्हात्रे आलाय, वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरं षटक होते. रणजित ठणगेला माहिती आता दबाव निर्माण केला, तो दबाव आता जास्त करायचा आहे, पण स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता त्यावेळेला मनोज खाडेला आपण पाहू शकता. स्विच करण्याचा प्रयत्न केला, यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. नाही, आपण जर बघितलं तर एक डावखुराच बॅटर, पण ते सातत्याने उजव्या हाताने आपण गाड घेतात आणि मग नंतर स्टान्स बदलतात. संतोष राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो, लाईन पाहावी लागणार. यावेळेला पंच वाईडची खूण करतात, आपण पाहू शकता रमाकांत पवार सर. धावसंख्या 10 फलकात. या आधीचा देखील चेंडू आपण तर वाईडच मिळाला असता, पण अल्टी पल्टी शॉट खेळायला गेले, कारण का नाना प्रकारचे शॉट सिलेक्शन आलेत काना साळुंके आता क्रिकेटमध्ये. हे बनवलेले फटकेत ग्रामीण खेळाडूंनी खास करून. हा चेंडू ऑन साईडला आपण त्या बॅटची कडा घेऊन 30 सर्कल मध्ये जातोय, शॉटलक रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट केले. ते धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 12 धावा. सतत चांगली गोलंदाजी बघायला मिळाले. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता यावेळेला मनोज स्ट्राईकला आता मंगेश चौधरी आला स्ट्रायकेनला. चेंडू शपलून पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, चेंडूवरती नजर नव्हती मंगेशची. 1 धाव मिळते लेगबायच्या स्वरूपात. खूप चांगलं डिसिजन होतं रमाकांत पवार सरांच्या माध्यमातून. आपण नेहमी म्हणतो ना क्रिकेटमध्ये पंच कोणाला नेमायचे, ज्याने क्रिकेट खेळलाय, ज्यांना क्रिकेटचा अंदाज आहे, अशा व्यक्तीला तुम्ही पंच म्हणून नियुक्ती करू शकता. जावेद परीद सर, मला वाटतं 1000 पेक्षा जास्तीत जास्त स्पर्धा झाल्या असतील. कारण हा चेंडू यावेळेला चिंजा पेस होता, गती परिवर्तन होतं, डॉट चेंडूची समाप्ती. शॉट सिलेक्शन चांगलं होत नाहीये, इथे धावा येणं फार गरजेचं आहे. कारण मनपाडा 40+ संघ देखील एक चांगला संघ आहे. रणजित ठाणगे, प्रवीण, देवेंद्र. हा चेंडू आडव्या बॅटने पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चूक झाली बळीराम कडनं. हा झेल होणं फार गरजेचं होतं. बळीराम चेंडूकडे पाहतच राहिला. दोन धावेने धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा. झेल झाला असता मिडविकेटला, पण बळीरामचं लक्ष आपण चेंडूपर्यंत पोहोचलेत नाही. प्रयत्न करा, यश मिळेल. नाही, अगोदर स्टार्ट घेणं ना कल्पेश फार गरजेचं होतं. स्विच करण्याचा प्रयत्न केलाय, शॉट सिलेक्शन सातत्याने आपण तर खरे तर विचार केला ना 1च धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. कारण का मनोज डावखुरच बॅटर, पण त्या स्थानचं आपण उजव्या हाताचा घेतात, त्यामुळे त्या फटक्याने त्यांना धावा देखील आल्यात. पण आज मात्र चांगली कामगिरी होत नाही. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर या षटकात संतोषने धावा दिल्या फक्त आणि फक्त. जर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 6 धावा आल्या, त्यामध्ये 2 लेग बायच्या. म्हणजे गोलंदाजी आवडली संतोषची तर टाय होऊन जाते. विकेट देखील त्यांना मिळाला असता,
रजनीकांत तेच सांगतायत की आता गोलंदाजीचा वापर करायचा आपल्याला, इथून चांगली गोलंदाजी करायची आहे. कारण येणाऱ्या बॅटरमध्ये जर बघितलं तर विचार केला तर अजूनही आक्रमक बॅटर बाकी आहेत. विकी अजून बाकी आहे, सूरज बाकी आहे, गणेश बाकी आहे, गणेश पाटील बाकी आहे. कोण विसरणार तो चौका. आपण पहिले तर रेल्वे मैदानावर काय फास्टेस्ट चौकार मारला होता. 35 पाहिजे होत्या 12 चेंडूमध्ये रेल्वे मैदानावर, आणि त्या 35 केल्या देखील कंबलपरा फुटी प्लस संघाने. रेल्वेवरती 35 धावा चेस करणं म्हणजे आपण तर मातीतून तेल काढण्यासारखं होतं. आणि त्या उघड आव्हान पार केलं होतं आणि चॅम्पियन संघ देखील ठरला होता नवापाडा फुटी प्लस संघाचा. सुजित शेलार बघा, स्टायलिश क्रिकेटर, सनग्लासचा नेहमी वापर करतात. मथुर गोलंदाजीला आल्या बोलू, कारण ते नाव त्यांना दिलं ना मथुर, की ऊर्जा संचारते त्यांच्या अंगामध्ये आणि गोलंदाजी अफलातून करतात ते. 16 धावा धावफल कधी. जाऊया पुणे त्या मॅचच्या दिशेने. साकेला आपण पाहू शकता यावेळेला मनोज काडेल आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण का आता 2 षटकार काय झाले ते महत्वाचं नाही, आता करायचंय. हा चेंडू फटका सुरेख यावेळेला, टायमिंग बेमिसाल होतोय, चेंडू गेलाय यावेळेला. आपण पाहू शकता सीमा रेषा पार षटकार ना, अखेरकार उलटा फटका खेळलेच ते. धावसंख्या धावफल कधी ऍक्च्युअली ना आपण विचार केला ना तर सुभाष साळुंके जर आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. सुभाष साळुंके, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर, कारण की ऑलरेडी आपण जर विचार केला तर डावखुरेच बॅटर आहेत, पण ते स्थान आपण तर उजव्या हाताने घेतात, त्यामुळे उलका फटका खेळले त्याने. रणजित चेंडू यावेळेला तुमच्या भरपूर बाहेर पिचिंग केलं होतं. पंचांकडे पाहायला जाते, पंच कोणत्या प्रकारची खूण करत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. 22 धावा धावफल करते आपण पाहू शकता. रणजित हा चेंडू ड्राईव्ह केला, यावेळेला क्लॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. फेकिया चूक येत नाहीये, बॅकिंग चांगली आहे दत्ताची. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह होता यावेळेला. धावसंख्या धावफल कधी 24 धावा आपण पाहू शकता. फटका खूप चांगला आहे. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली आयोजित नावाली फुटी प्लस चषक 2024 चे दमदार आयोजन पाहतोय. जो संघ जिंकेल तो लगेच फाईट बॅक करेल. देवीचा पाडा फुटी प्लस संघाबरोबर रणजित गोलंदाजी मार्कवर. स्टॅकला मनोज पुन्हा एकदा ऑन साईडला बॅटने खेळल्या त्यावेळेला स्विचिटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकता यावेळेला. दोन्ही धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 26 धावा. रणजित पुन्हा गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस होता, व्यवस्थित मिडल होत नाही चेंडू यावेळेला. चेंडूला मिडा फरून लॉंग ऑफला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात का पाहायचंय. थोडासा वेळ घेतला रणजितनं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मंगेश वेगाने धावले आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 28 धावा. डॉट चेंडूची समाप्ती होते. तर बघा पाणी घेऊन देखील खेळाडू जाऊ शकतात. जे आपण तर खेळाडू डगआउट मध्ये बसले तेच जाऊ शकतात मैदानात. त्यामुळे कोणी खेळाडू जाऊ शकता आपण पाणी घेऊन. तर संतोष साळवी जात आहेत पाणी घेऊन. संतोष साळवीचा खेळ चांगला राहिला नाही, आज अपयशी ठरले आहेत. पण आता इथून बघितलं तर 28 धावा. तर आपण तर विष्णुदादा म्हसकर यांचा देखील सन्मान केला जातोय. रायगड समालोचन समितीचे सदस्य देखील आहेत आणि 14 गावात पहिली IPL ठरवण्याचा मान देखील त्यांनी मिळवलाय. नवनाथ साळुंके असतील, विश्वनाथ असतील, त्यांना खूप खूप धन्यवाद. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं. मोतीराम दादा पण आहेत. मोतीराम दादा या. त्रिकूट होते का IPLचे त्रिकूट. न आता IPL भरपूर आवडतं, वेळ लागला. खजिनदार मोतीराम दादा या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. मोठी जबाबदारी त्यांच्यावरती. मोतीराम दादा देखील सन्मान केला जातोय. जाऊया मॅचच्या दिशेने. एक एक घटना घडतात ना मैदान व्यासपीठावर, त्यामुळे हसू देखील येते. आपण पाहिलं शकता गोलंदाजी मार्कवर येतोय नरेश म्हात्रे येतोय. नरेश नाहीत का आलेत ते. देवेंद्रचा वापर केला जातोय. नरेश म्हात्रे क्रिएटर चांगले आहेत. गाणे देखील त्यांचे भरपूर आपण तर आत्ता आले आहेत. अवेश मस्कर साहेबांचा देखील सन्मान केला जाणार आहे.
एक चांगले क्रिकेटर आहेत. विषय आपला देखील सन्मान स्वीकारला आपण. देवेंद्र आल्यात गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्मर आहेत. पाहिजे तर इथून मंगेश कशा प्रकारे आपण तर विश्वदादा आमच्यापासून तर रजा घेत आहेत कारण भरपूर कामं देखील आहेत. आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. देवेंद्र लेफ्ट आर्मर आहेत. स्ट्राईक केलं मंगेशला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय. चेंडू चालला यावेळेला आपण तर मिडविकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 30. नाही इथून विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. पण जर विकेट मिळवला तर विकी येईल. त्यामुळे रनआउट करत नाहीत मंगेशला. 2 धावा गेले चालतील. त्यांना माहिती विकी आला तर आक्रमक बॅटिंग करेल. देवेंद्र लेफ्ट ओर तिकडे मारा करतोय. चांगला चेंडू तर यॉर्कलँडचा चेंडू खोदून काढला यावेळेला डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून. चेंडू चालला मिड विकेटला. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. अखेरकार बॅट तर इथं बाद झालाय कारण का बाद करावाच लागले तर 3 धावा झाल्या आणि विकीला यावं लागलंय. आता विकीच्या वाट्याला आपण वेळी तर आता चेंडू असणार आहेत. 10 चेंडू त्यांना मिळणार आहेत. पण 10 चेंडू मध्ये त्यांना किती चेंडू मिळतात पाहिजे ना. आता स्ट्राईक म्हणजे कानादा विकीला 10 चेंडू बाकी आहेत. किती कधी स्ट्राईक मिळणार. मंगेशने धावा केल्या बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी एक चांगला बॅटर आहे. मी तर म्हणेल मंगेश जर 6व्या-7व्या क्रमांकावर चांगली बॅटिंग करतो त्याला 3ऱ्या क्रमांकावर का प्रमोट केला. विकी सारखा बॅटर आहे तुमच्याकडे. गणेश पाटील आहे, गणेश शेलार आहे जे चांगली बॅटिंग करू शकतात. सूरज आहे, संघनायक सूरज देखील चांगली बॅटिंग करतो. कदाचित संघनायकाने आज विचार वेगळा केला असेल, प्रमोट केला त्याला. आता विकी आलाय. आता धावांचा वेग वाढतो का पाहायचंय. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. पुणे स्विच केला, लॉफ केला यावेळेला. फटका सुरेख आहे. चेंडू चालला यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमा रेषा पार. चौकार. नाही खेळाडूंना मी विनंती करेल की थोडंसं आपण सांभाळून क्रिकेट खेळा. कारण 40+ क्रिकेट म्हटलं तर 1 धाव संघासाठी 1 धाव आरोग्यासाठी. कानास दादा चल तर आपण या वाकलनचे कमलाकर दादा नाही जीत भोईर यांचे बंधुराज. नाही काय जल्लोष होता गावात. आली 17 आल्या त्या षटकात कारण स्ट्राईक मिळाली. 2 चेंडू मध्येच 8 धावा. ह्यासाठी विकी जाणला होता. कमी चेंडू जास्त धावा. आता अंतिम षटक बाकी. आता मंगेश काय करतो आपण पाहिलं तर मनोज इथून काय करतो पाहायचंय. कारण आता विकीला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. कारण की मगाशी बघितलं तर 60 धावा चेस झाल्यानंतर कमलाकर भोईर देखील आले आहेत. जीत भोईर यांचे बंधुराज. वाकलन गाव म्हटलं तर किती बाईक आहेत. 5 आपण आता 4 व्हीलर तर केतनच्याच झाल्यात. 33 बाईक. कानादादा विचार केला तर शोरूम मध्ये पण 33 बाईक नसतात. शोरूम वाल्याला मागवायला लागतात 33 बाईक. सॅम्पल पीस असतात 5-6. नाही अभिमानाची गोष्ट आहे ना.
तर मला वाटतं विश्वनाथ दादाने ती स्पर्धा ठेवली होती छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी. आणि तेव्हाच मी आणि नितीन काने सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये केतन म्हात्रे खूप मोठा बॅटर बनणार आणि ते त्यांनी करून दाखवलं. मेहनत क्रिकेटमध्ये काना सांगतो एवढी तुम्ही सराव कराल ना, प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. प्रॅक्टिस करा, सराव करा, वेळ मिळेल तेव्हा तुम्ही क्रिकेट खेळा. आत्ताच एक काना सांगून व्हायरल एक व्हिडिओ आपण ते क्लिप देखील भरपूर झाली की क्रिकेट खेळताना तुम्ही कामधंदा देखील बघा. प्रवीण आलायत दुसऱ्या स्पेलमध्ये. चेंडू गुडल्याच पण टेकअप झाला, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. विकी नाराज होतोय. तर विकी सारखा बॅटर तुमच्याकडे समोर आहे तर त्याला नो स्ट्राईकला त्याला स्ट्राईकला आणणं फार गरजेचं आहे. इथे सिंगल घेणं फार गरजेचं, तेच सांगतो विकी. थोडासा नाराज होतोय विकी, सांगतो की तुला फक्त चेंडूला बॅट लावायची. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं तर तिथून चेंडूला आपण इथं टेकअप केलाय. प्रवीण दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. वैयक्तिक दुसरं संघाचा 5वा षटक, स्लोगरचा हानामारीचं षटक. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 46, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. विकी शेलारकडे स्ट्राईक आली आहे. पाचा विकी शेलार काय करतोय. मलकृष्ण आणि आपण सुरेशला देखील पाहू शकता. आपण थोडंसं बातचीत करतायत. फिटनेस बघा किती चांगला काना साळुंके. कोण म्हणेल 40+ खेळाडू सुरेशला. आज जे रेग्युलर खेळाडू ते खेळू शकतात रेग्युलर क्रिकेट, पण आता थोडंसं गावासाठी त्यांनी आपण तर 40+ मध्ये आले आहेत. नवीन खेळाडूंना मात्र स्थान दिलं जातं त्यांच्या माध्यमातून. शुभम गोंदीला देखील खुटारीच्या स्पर्धेत बाईक मिळाली. चांगला चेंडू स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून चेंडूला फेकून दिलंय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेटमधील सर्वात सेफ सेट विकी शेलाच्या बॅटमधून हा तो षटकार. इरादे रोज बनते रोज बिघडते, शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आणि काय फटका होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झालाय. बॅटच्या समोर चेंडू पडला आणि काय फटका होता. ताकद काय होती बॅटचा, फ्लो काय होता, सर्व काही सांगून गेलं. षटकार आपण म्हणजे धावसंख्या वेगाने वाढते. 50 कंप्लीट. 52 आपण आता 52 धावल्या. टाय होऊन जाते खंबालपाडा 40+ संघासाठी. विकीने आपण इथं 2 षटकार मारले आहेत. आता विचार केला तर 3 चेंडूच्या माध्यमातून त्यांनी 14 धावा कुठल्या. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. आक्रमक बॅटिंग करतोय प्रवीण. कमबॅक करतो का पाहायचंय. राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. हा चेंडू बॅकफुट गेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू चालला यावेळेला स्वीप कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून सीमारच्या पार चौकार. काय फटका होता, काय नजाकत होती, काय टायमिंग होती. थोडंसं टेकअप झाला, चेंडू बॅक पुढे गेला, बॉडीचा वेट ट्रान्सफर केला आपण बेल तर लेग स्टंपवर गेला आणि स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. धावा दिलेत. 61चं लक्ष ठेवलंय. त्याचं 61 धावा पूर्ण केले जातात का पाहायचंय. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील भोपर यांच्याकडून. जो संघ जिंकेल तो देवीचा पाडा 40+ बरोबर लगेच फाईटबॅक करेल. जाऊया डीजे मास्टरकडे, त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. पंधरा म्हणजे विचार केला तर 2 षटकामध्ये कल्पेश 32 धावा आल्यात.
चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. आपण पहिली तर खंबालपडा फुटी प्लस संघाचं 61चं लक्ष्य 60 झाले आहेत. स्प्रे पाहिजे होते तर स्प्रे आलाय बघा. पेन क्लिअर गोळ्या देखील आलेल्या आहेत. 61चं लक्ष्य आहे. मॅच जसं सुरू होईल तर जाऊया विनोद पाटील यांच्याकडे, जाऊया डीजे मास्टरकडे, त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. दोन 2024 आणि आज दुसरा दिवस, दुसरी मॅच पहिल्या फेरीतील सुरू आहे. मानपाडा वर्सेस खंबालपाडामध्ये खंबालपाडाने नाणेफेक गमावली होती. प्रथम त्यांनी बॅटिंग केली आणि 60 धावा धावफलकावरती लावलेली आहेत आणि या 60 धावांमध्ये महत्त्वाचं योगदान राहिलं मनोज खाडे यांचं, ज्यांनी 16 बॉलमध्ये 20 केल्या. तर विक्रम शेलार यांनी 7 चेंडूमध्ये ताबडतोब 22 धावा केल्यात, फार वेगाने धावा केल्यात आणि याच दोघांच्या या खेळीमुळे दुसऱ्या बाजूला मंगेश चौधरी यांनीही 11 धावा दिल्यात आणि अशा प्रकारे आपण बघताय 60 धावा झाल्यात. 61चं टार्गेट आहे. ओपनर्स मैदानामध्ये दाखल झाल्यात मानपाडाचे. आपण बघताय प्रवीण वजे आणि रणजित ठाणगे. बॉलिंग मार्कवर विक्रम उर्फ विकी शेलार तयार होतात. 61 करायचे आहेत. 12.20 हा रिक्वायर्ड रेट आहे विजयासाठी मैदानावरती मानपाडा टीम समोर. पॉवर प्लेचे षटक ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक तुम्ही बघतायत. यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळल्या 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषे बाहेर येतोय. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार प्रवीण वजेच्या बॅट मधून मानपाडाच्या डावाला आणि प्रवीण वजेच्या. सुनील आणि त्याचबरोबर संतोष साळवी त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना एक स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या अगदी मधोमध खेळले होते हा फटका आडव्या बॅटने आणि चौकारने अकाउंट ओपन होते मानपाडाचं. विक्रम पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि वाईड बॉलने इथून एक धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 5. पंचांचा निर्णय अंतिम असेल अशी सूचना आयोजकांची आणि या वाईड बॉलने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 5 धावा झालेल्या आहेत. करायच्यात 61 अजूनही इथून 56 धावांची गरज असेल. काना साळुंके कॉमेंट्री बॉक्समध्ये सकाळीच
त्यांच्या कुठल्या तरी चाहत्याने सांगितलं की कान्हा सोळंके कोण आहेत आम्हाला दाखवा, आणि त्यांच्यावरती कॅमेरा त्यानंतर मारण्यात आला. तिथे लाईव्हला आपण त्यांना दाखवलं, कारण चर्चा सुरू होती बाळू पाटील यांची कान्हा सोळंके, आणि त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की ही व्यक्ती कोण आहे ज्याच्याबद्दल सातत्याने कॉमेंटेटर बोलत आहेत, आणि त्यामुळे आपण त्यांना दाखवलं मागाशी. एकूण डावा धावफलकावरती आहेत 6, 2 चेंडू जल्ले आहेत, आणि स्ट्राईकला प्रथमच येतं रणजित ठाणगे. भरपूर वर्ष रेग्युलरमध्ये आपल्या नावाची छाप सोडली. आज 40+ मध्ये आपण बघतायत की सध्याच्या घडीला चांगला परफॉर्मन्स देत असताना ऑन साइडला बॉटमॅनच्या साह्याने प्लेस केलंय. तिथे फंबल झालाय, संतोष होते. 2 धावा येत आहेत, चूक झालेली आहे, पण या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 8. थोडासा पवित्र आपण बघितलं तर थोडासा सावध बघायला मिळतो. रणजितला थोडंसं कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत. माहिती आहे इथून विकेट्स फार महत्वाचे आहेत, आणि त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे याच धोरणेनुसार ते इथे बॅटिंग करतात. इथे मिस टायमिंग, स्वतः जज करताय, चुकीचं शॉर्ट सिलेक्शन, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा वरचा भाग लागलाय, आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन आपण बघतात मानपडा संघाचं. मी म्हणत होतो की कॅल्क्युलेट क्रिकेट खेळतात, थोडासा संयमी खेळण्याचा प्रयत्न होतोय. धावा आल्या होत्या, पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, पण इथून विकेट्सही फार महत्वाचे आहेत. मानपडा संघाला इथून हा पहिला धक्का लागतोय रणजित ठाणगेच्या रूपाने. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 8 धावा. मानपडा म्हटलं की तुम्हाला सुरेश यांची आठवण यायला विनोद या संघासाठी खेळायचे, त्याचबरोबर सुभाष. खरं तर पूर्वी गाववालेत असं काही नियम नसायचा, पण 40+ मध्ये तुम्ही तुमचे जे जुने खेळाडू आहेत, मग ते बाडुत्री जरी असले, दुसऱ्या जातीतले असले, तरी ते पूर्वी जर खेळले असतील तुमच्या टीममध्ये तरी तुम्हाला ते खेळवता येत आहे. जसं सागावमध्ये आपण रमेश गुप्ताला खेळताना बघतो, पप्पू साळुंकेला आपण खेळताना आधी बघितलेले, पहिले बंडू भोसलेला बघितले, सुभाष देखील, सुभाष गुप्ता आय थिंक त्याचं नाव आहे, ते देखील खूप चांगले हार्ड हिटर बॅटर होते, मानपडासाठी खेळलेले आहेत. न्यू बॅटर मैदानावरती त्या देवेंद्र वजे 3ऱ्या क्रमांकावरती सामना करतील विक्रम शेलारचा. हो हो हो, सुंदर फटका कॉफी बुक स्टाईल मध्ये मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट केलाय, चेंडू लॉंग ऑफला पाठवलाय, सीमारेषे बाहेर. सुंदर फटका होता, मेरिट वरती खेळले अगदी, आणि असे फटके नेहमीच मनाला मोहित करणारे असतात, आकर्षित करणारे असतात, आणि असे फटके तोच फलंदाज खेळतो जो टेक्निकली खूप चांगला असतो, तंत्रशुद्ध क्रिकेट याला म्हणतात. आडव्या बॅटने खेळणं प्रत्येकाला जमतं, आडव्या बॅटने खेळायला प्रत्येकाला आवडतं, पण ऑफ साईडला लॉफ्टेड ड्राईव्ह असतील, स्क्वेअर कट असतील, स्क्वेअर ड्राईव्ह असतील, अप्पर कट असतील, कव्हर ड्राईव्ह, हे फटके नेहमीच मनाला. इथे झेलची संधी होती, देवेंद्र वजे या ठिकाणी थोडक्यात बचावलेले आहेत. झेल कठीण होता, पण ड्रॉप झालाय. अशा प्रकारे सिंगल येते धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 13 धावा. चांगलं प्रत्युत्तर मैदानावरती दिलेले मानपडा टीमने. 61चं टार्गेट आहे, प्रति ओव्हर मागे 12-20 ही आवश्यक धावगती, चेसिंग रन रेट आहे, पण 1 विकेट जरूर गमावलाय. आणि मैदानावरती देवेंद्र वजे आल्यानंतर देवेंद्रने 2 बॉलमध्ये 5 केलेले आहेत, आणि अजून इथून आपण बघितलं तर 48 धावांची गरज येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. रिक्वायर्डेड 12चा आलेला आहे, आणि बघूया इथून 12 धावा करण्यासाठी किमान 1, 2 ते 3 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये जर आले तर हा रिक्वायर्डेड त्यांना राखता येईल. बॉलिंग मार्कवर बदल होत असताना संतोष साळवीला पाचारण करण्यात आलेले आहे. बॉलिंग मार्कवर फिल्डिंगची व्यूहरचना, शॉर्ट थर्ड बँड, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक थोडासा मागे आहे, एक शॉर्ट कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, एक मिड ऑफ आहे, आणि ऑफ साईडला डीप मध्ये एक कव्हर्सला क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र समोर खेळतायत अगदी सरळ रेषेत, वाईडिश लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मनोज काडे होते, पण त्यांना नाही अडवता आला, कारण भरपूर मागे होते, लांब होते, आणि सुरुवात मात्र या चौकाने होत असताना मैदानावरती आपण बघताय तर देवेंद्र वजे यांच्या बॅटमधून दुसरा चौकार येतोय. स्ट्रेट बॅटने खेळतात, व्ही शेप मध्ये बॅटिंग करतात, आणि एक खूप चांगली पद्धत आहे बॅटिंग करण्याची मी म्हणेन. हो, हा चेंडू ऑफ साईडला खेळायचं होतं, थोडासा पुढे होता चेंडू, आणि कमबॅक करताना
संतोष साळवे डॉट बॉल. धावा करते एकूण 17 धावा झालेल्या आहेत आणि आतापर्यंत 2 चेंडू संपन्न झालेले आहेत. 2 चेंडू मध्ये 4 आल्यात. पहिल्याच बॉलवरती चौकार, त्यानंतर हा डॉट बॉल आपण बघितलाय अराउंड द विकेट. ऑन साइडला गॅप आहे स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक जात आहेत मिड विकेट वरना. चेंडू कव्हर करेपर्यंत या 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात 19 धावा झाल्यात. चांगली पार्टनरशिप होताना दिसते. पार्टनरशिप फार महत्वाची बघा. मोठी पटके जेव्हा येत नाही तेव्हा सिंगल डबल्स वरती फोकस करणं गरजेचं असतं, जेणेकरून धावफलक हलता राहतो. प्रतिस्पर्धी संघावरती तो एक दबाव तुम्हाला निर्माण करता येतो. फुलटॉस आहे खराब. ओ हो, काय फिल्डिंग आहे. गणेश पाटील त्या ठिकाणी होते जीपी. व्हॉट अ फिल्डिंग. 40 ओलांडले की नाही बघा, चेक करा. काय फिटनेस आहे बघा, अफलातून एफर्ट्स. ऍक्शन रिप्ले मध्ये वनाई वर्ल्ड लाईव्ह वरती तुम्ही जरूर बघू शकाल. ऍक्शन रिप्ले त्या ठिकाणी दाखवतील आमचे ऑपरेटर आहेत हेमंत. सुंदर फटका होता. आपण काय फिल्डिंग आहे. अशी फिल्डिंग मनोबल वाढवतं खरं तर फिल्डिंग करणाऱ्या संपूर्ण संघ सहकाऱ्यांचा, पण मनोबल कुठेतरी कमी होतं बॅटरचं. आडव्या बॅटने हो हो, आणखीन का एज या ठिकाणी लागली होती. क्लोज किपिंग करतायत आय थिंक सूरज त्या ठिकाणी आहेत, पण एकही धाव नाही. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण 20 धावा झाल्यात. 41 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. मैदानावरती एक चांगली पार्टनरशिप होते. काहीतरी चर्चा झाली आहे प्रवीण आणि देवेंद्र मध्ये. ही चर्चा होणं गरजेचं आहे. जेव्हा एखादा बॅटर कुठेतरी चुकत असेल तेव्हा दुसऱ्यांनी त्याच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. संतोष ओ, यावेळेस मात्र सरळ रेषेत मनोज जज करतायत. झेल टिपलाय. प्रवीण वजीला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. दुसऱ्या विकेटच्या पदानं मानपडा संघाच्या 20 वरती 2 गडी बाद झाल्यात. 41 धावांची अजूनही गरज आहे आणि पार्टनरशिप जी फुलत होती, भरत होती, वृद्धिगंध होत होती, कुठेतरी इथून दबावात आणत होती खंबाळपाडा टीमला, पण या पार्टनरशिपला इथे ब्रेक केलंय. प्रवीण वजे बाद झाले आणि बाद होण्याआधी प्रवीण वजेने केलेल्या धावा एकूण 5 धावा केलेल्या आहेत. पहिल्याच बॉलवरती ओव्हरच्या इनिंगच्या चौकार ठोकला होता. सुरुवात चांगली करून दिली होती, पण त्यानंतर थोडंसं शांत ठेवलं. स्ट्राईकही फार कमी मिळाली आणि मैदानावरती आता न्यू बॅटर एंटर होत आहेत बळीराम म्हात्रे मैदानावरती येत असताना. आता मात्र 4थ्या क्रमांकावरती देवेंद्र 2 चौकार या ठिकाणी त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत आणि 2 चौकार 2 सिंगल व 1 डबलच्या साह्याने ते 12 वरती नॉट आउट आहेत. पण इथून पुन्हा एकदा या डावाला सावरावं लागेल. एक चांगली पार्टनरशिप इथून बिल्डअप करावी लागेल. पण हे सगळं करत असताना धावांचा वेगही महत्वाचा आहे, कारण 61 चेस करायचे आहेत. त्यामुळे कुठे जर सिंगल डबल्स वरती जर फोकस राहिला आणि तर मग तो दबाव तिथून वाढू शकतो. चेसिंग रन रेट वाढू शकतो आणि त्यामुळे इथून कुठेतरी दबावाखाली चुका होऊ शकतात. ओ, ऑफ स्टंप मध्ये सुंदर चेंडू होता. गुडलेंथ वरना उसळणारा चेंडू. काल आपण हे चित्र बघितलं. अनेक गोलंदाजांनी जेव्हा ऑफ स्टंप वरती चेंडू फेकलेले आहेत गुडलेंथ वरती, ते बॅटरला मिडल करता आले नाही, कारण थोडासा तिथे बाउन्स अतिरिक्त मिळतोय. बॉलिंग मार्कर विक्रम शेलार वैयक्तिक 2रा आणि सांघिक 3रा षटक हाताळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 20 स्थिरावलेली. ओ हो, कॉट बिहाइंडचा अपील. बिग विकेट मैदानावरती मोठा धक्का लागतोय. फलंदाज देवेंद्र बाद होत आहेत आणि ही विकेट फार महत्वाची आहेत खंबाळपाडा संघाच्या दृष्टीने. आणि अशा प्रकारे 3ऱ्या विकेटचं पतन खंबाळपाड्याच्या. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 20. या ओव्हरमध्ये एकही धाव आतापर्यंत आली नाही आणि मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला आपण विकेट बघितली होती. त्यामुळे आता कमबॅक करत असताना खंबाळपाडा संघ या मॅच मध्ये आपण बघतायत चांगली गोलंदाजी. असं वाटलं होतं पार्टनरशिप मोठी होते, विजयाच्या दिशेने संघाला घेऊन जाते, पण इथून 2 विकेट प्राप्त केलेले आहेत मागच्या 3 बॉलमध्ये. आणि आता न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत रजनीकांत गायकवाड. यावेळेस सामना करतील. नॉन स्ट्राईकला बळीराम आहेत, पण बघूया इथून रजनीकांत कशा पद्धतीने या परिस्थितीला सामोरे जातात. देवीचा पाडा संघ तयार आहे. यातून जो जिंकेल
तो देवीचा पाडा संघाशी खेळला द्वितीय फेरीमध्ये. हो हो हो, आल्या आल्या पॉवरफुल हा षटकार दाखवतायत रजनीकांत आणि इथून येतो षटकार. धावसंख्या जी स्थिरावली होती एका जागेवरती तिला मिळते गती 6ने, जाऊन पोचते ती 26च्या घरामध्ये आणि इथून आता 35 धावांची गरज असेल विजयासाठी. जबरदस्त फटका होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आपण बघितलं अगदी ओव्हरपिच बॅटच्या अगदी रडारमध्ये आला, कारण मागचे 2 चेंडू गुड लेंथ वरनं थोडेसे आपण बघितले तर आत आणले होते. हा चेंडू अगदी समोर दिला होता, षटकार आलाय आणि कुठेतरी आता या षटकाराने रजनीकांतला थोडासा आत्मविश्वास मिळेल आणि त्याच आत्मविश्वासाने तो इथून लढण्यासाठी तयार होईल. हो हो, स्क्वेअर लेगला बॅक टू बॅक 2 मोठे हिट, सिक्सर. आणि इथून मात्र रजनीकांत असं म्हणतात की कानामागून आला आणि तिखट झाला. खरं तर ज्या पद्धतीने 3 विकेट गेले होते मागच्या 3 बॉलमध्ये, तिथून दबाव पूर्णपणे मानपडावरती, थोडेसे चिंतेमध्ये होते डगआउटमध्ये खेळाडूही समर्थकही. पण रजनीकांतने इथे या 2 षटकाने सांगितले की मैं हूं ना, मी अजूनही आहे. आणि या 2 षटकाने आता मात्र धावसंख्या जाऊन पोचली ती 32च्या घरामध्ये. आता विजयासाठी इथून आपण बघितलं तर 29 धावांची गरज असेल. काय कमबॅक आहे मानपाडाचा. रजनीकांतने हा धोक्याची घंटा वाजवलेली आहे खरं तर खंबाळपाडा संघासाठी. बघूया विक्रम पुन्हा एकदा, चेंडू शिल्लक असेल एकूण आपण बघितलं तर 13. ओ प्लम सापडलेत इथे. हा चेंडू फुल लेंथ बॅटची एज लागली नाही, कुठेतरी हा चेंडू ऑन साईडला खेळता आला असता. फुल लेंथ होता, फुल टॉस होता आणि इथे मात्र प्लम सापडले गेल्यात. आणि विक्रम शेलारचं कमबॅक बघा, 2 षटकारानंतर विक्रमने केलाय पलटवार, प्रत्युत्तर दिलंय. रजनीकांतला जावं लागेल पॅव्हिलियन मध्ये. प्रश्न पडलाय त्यांना आणि कशी मी बाद झालो, कसा बाद झालो. अगदी प्लम होते. पाणी मिळेल मिळेल, काळजी नसावी. 1 ओव्हर नंतर पाणी दिलं जाईल, पण खूप जास्तच घसा कोरडा झाला असेल, पाणी हवं असेल तर जरूर द्या. आणि आता मात्र रजनीकांत बाद झालाय आणि बघा मैदानावरती आता न्यू बॅटर एंटर झालेले आहे संतोष म्हात्रे. मॅच मध्ये आता इक्वेशन चेंडू शिल्लक असतील 13 आणि विजयासाठी हव्यात 29 धावांची गरज आहे 13 बॉल मध्ये. या ओव्हरचा अंतिम चेंडू सामना करतील संतोष. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, पहिला डब्बा चेंडू उचललाय, तोपर्यंत बळीराम फार वेगाने आल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलक बघता आपण झाली आधी 34. 27 करायचे आहेत आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये. रिक्वायर्ड 13.5चा आपण बघतायत, पण रजनीकांत बाद झालाय त्यामुळे मैदानावरती आता बळीराम आणि दुसऱ्या बाजूला संतोष म्हात्रेची जबाबदारी वाढलेली आहे. पण बघूया 27 धावा होणार का प्रश्न या मैदानावरती उपस्थित झालाय. एका बाजूला खंबाळपाडा संघ ज्यांनी 60 धावा केल्यात बॅटिंग करताना, आता त्यांना 12 बॉलमध्ये 27 धावा होण्यापासून रोखायचे आहेत आणि मैदानावरती इक्बाल तेली पाणी घेऊन आले आहेत. अत्यंत जबरदस्त असे व्यक्तिमत्व भरपूर वर्ष खंबाळपाडामध्ये आहेत आणि त्यांना बघितल्यानंतर शिवाजी दादाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. फार जवळचे शेखर शर्मा असतील, इक्बाल तेली असतील, हे सगळेजण दादांच्या साथीला सुरुवातीपासून राहिलेले आहेत आणि आम्ही त्यांना सुरुवातीला स्कोरच्या भूमिकेतही बघितलेले आहे आणि डायहार्ड फॅन आहेत. खंबाळपाडाचा रेग्युलर संघ असू दे किंवा 40+ असू दे, इक्बाल तेली नेहमीच तुम्हाला या संघाच्या सोबतीला दिसत असतात. आणि 3 ओव्हर नंतर आता धावफल गर्दी एकूण 34. 27ची गरज आहे. डीजेला गाणं वाजवायचं आहे, त्यांना देऊया संधी.
सोन्या भोईर यांनी सुनील भोईर यांनी ते प्रस्तुत केलं होतं. ओ हा चेंडू हातातून निसटलाय. बहुतेक इथून नो बॉल चा इशारा येईल आणि निसटला वगैरे आपण नाही सांगू शकत अंपायरला. तो एकदा नो आहे तो नो आहे, पण इथून फ्लाईट देण्याचा प्रयत्न झाला. आता फ्रीडचा इशारा आलाय. आता 12 बॉलमध्ये 26 करायचे आहेत. बॉलिंग मार्कवर सूरज चौधरी येत आहेत. ओव्हर द विकेट. पायातला चेंडू गॅप मध्ये खेळलात. चेंडू गेला सीमा पार. येतोय फ्रीट वरती आज चौकार आणि चौकार आणि समीकरण बदलतील. आता 11 बॉल मध्ये करायचे आहेत 22. गाणे विलास म्हात्रे यांच्या लेखणीतून लिहिलं गेलं आणि त्यांच्याच आवाजात ते स्वरबद्ध देखील झालेले. सुंदर गाणं आपण ते ऐकणार आहोत. आमचे डीजे तयार आहेत. ओ हा चेंडू लेग ब्रेक पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय. स्लाइटली टर्न होतोय. आपण बघताय हा डॉट बॉल आहे आणि इक्वेशन 22 ची गरज आता 10 बॉल मध्ये. ओ बॅकफुट वरती गेले. विथ द टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय गलीच्या दिशेने आणि इथून तर मथुरचे फॅन आहेत इथे. नाही बघा आपण सांगतो जरूर, पण शेवटी काय अनुभव नाही तुम्ही घेऊ शकता बाळू पाटील. तर 1 धाव आलेत. इक्वेशन आपण बघू शकाल आता 9 चेंडू. आता 1 बॉल डॉट आलाय म्हणजे 8 बॉल मध्ये आता बघा इथून 21 धावा करायच्या आहेत. 12 बॉल मध्ये 27 धावा होत्या. पहिल्याच बॉलवरती आपण नो आला, त्यानंतर चौकार आला, पण इथून मात्र पुढचे जे 3 चेंडू आहेत ते अप्रतिम हाताळलेले आहेत सूरज चौधरी यांनी. 3 मध्ये 2 डॉट आल्यात, 1 सिंगल आली आहे. सूरज चौधरी यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिथे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 3री धाव हवी आहे, पण संतोष मात्रे आत्ता पोहोचलेले आहेत क्रीज मध्ये आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाली ती 42-19 धावांची गरज 7 चेंडू मध्ये. या चेंडूवरती एखादा मोठा हिट हवा आहे मानपडाला, पण हा चेंडू सूरज चौधरी यांना कदाचित इथून नक्कीच डॉट फेकण्याचा प्रयत्न असेल. 7 बॉल 19 धावा विजयासाठी हव्यात. रजनीकांत बाद झाला आणि तिथून कमबॅक केलं मैदानावरती खंबालपाडा टीमने. फुलटॉस. हा चेंडू नाही मारू शकत तर कुठला चेंडू मारणार हा प्रश्न आहे. कारण असे 2 चेंडू सोडलेले आहेत. मगाशी आपण बघितला पहिला बॉल आहे नो बॉल होता, तोही कुठेतरी बाहेर पाठवता आला असता. हा चेंडू तर अगदी लॉलीपॉप होता, ज्युसी फुलटॉस होता, पण कुठेतरी विक्रम शेलारे म्हणाले की थोडक्यात वाचलेलो आपण आणि हा डॉट बॉल आलाय. का तर बळीरामला स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं आणि तो स्ट्राईक साठी प्रयत्नही करत होता, पण आता तो स्ट्राईक वरती येईल तेव्हा 19 धावा संघाला विजयासाठी हव्यात. 6 बॉल मध्ये 1 रन आलेले, माफ करा, 18 धावांची गरज आहे. थोडंसं करेक्शन करतो. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे आणि त्या नियमानुसार तुम्हाला या 18 धावा कराव्याच लागतील. तर बायच्या रूपाने धाव आली. मागचा चेंडू कुठेतरी या सामन्याला कलाडणी देऊ शकला असा, मोठा हिट आला असता तर, पण संतोष मात्रे यांना तो चेंडू मिडल करता आला नाही. आणि असे चेंडू जेव्हा मिस होतात तेव्हा कुठेतरी स्वतःवरच आपल्याला राग येतो, पण हे कुणी जाणून बुजून करत नसतं. पण शेवटी संघाचा विजय महत्वाचा असतो आणि अशा परिस्थितीमध्ये एक चूक मागात पडते. आणि इथून मात्र बघूया आता 5 बॉल आणि विजयासाठी 6 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर येतात सुजित शेलार. थोडासा सराव करत असताना, वॉर्मअप करत असताना बघूया. 6 बॉल 18 करायचे आहेत आणि 18 धावा करण्यासाठी किमान सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये मोठे हिट येणं फार गरजेचं आहे, तरच या मॅच मध्ये मानपाडला विजय प्राप्त करता येईल. येणारे चेंडू 6
करायच्यात 18. स्ट्राईक वरती बॅटर संतोष मात्रे जे खेळत आहेत 4 धावांवरती आणि सामना करतील सुजित चौधरी, सुजित शेलार यांचा. 6 बॉल 18. हो यावेळेस मात्र मिस टायमिंग, झेलची शक्यता विशाल होते पण 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. सुनील आल्यात आणि बघा स्ट्राईक साठी जीवाच्या आकांताने डगआउट मधून ओरडतायत पण बळीराम सांगतो मी काय करू, कशी स्ट्राईक घेऊ. मला ती क्लिप आठवते कपिलच्या आणि भूषणची वाडेकरच्या, भाग अर्जुन भाग. पण इथेही तशीच परिस्थिती निर्माण होते की काय, नावळ्याची झाली होती. एज लागली आहे तिथे, न्यू बॅटर येईल. संतोष मात्र बाद होत आहेत. बळीराम निराश आहेत. बळीरामला स्ट्राईक हवी होती पण नाही देता आली संतोष मात्रे यांना. आणि आता इक्वेशन येणार आहे 4 चेंडू आणि करायच्या 16 धावा, 4 चौकार किंवा किमान 2 षटकार सुरुवातीला यायला हव्यात. तर बघूया काय घडतं या मॅच मध्ये. संघनायक यावेळेस दत्ता मात्रे मैदानावरती येत आहेत. आता चेंडू 4 शिल्लक आहेत, करायच्या आहेत 16 धावा. संतोष मात्रे नक्कीच निराश असतील स्वतःच्या कामगिरीवरती, संघ सहकारी निराश असतील कारण बळीराम सारख्या बॅटरला मात्र ठेवलं नॉन स्ट्राईक एंडला आणि बळीराम मात्र एखाद्या माशासारखा तडफडतोय स्ट्राईक वरती येण्यासाठी पण कंबालपाडा संघही त्याला स्ट्राईक वरती येऊ देत नाही. आणि दुसऱ्या बाजूला संतोष मात्रेकडनं तो प्रतिसाद त्याला मिळाला नाही. आता माती हाताला लावलेले दत्ता मात्रेने. मात्र बघूया इथून कोण कुणाला आसमान दाखवणार, कोण कुणाला 4 मुंड्या चित करणार, कोण कुणाला इथून पराभूत करणार. 4 बॉल 16ची गरज. हो हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट बाय दत्ता मात्रे. आलाय संघनायक मैदानावरती. मॅच मध्ये रोमांच, रोमहर्षकता, रंजकता. आता करायच्या चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज आहे विजयासाठी. काय जबरदस्त मॅच या षटकाने. आता मात्र मानपडा संघाच्या कुठेतरी आशा पल्लवित होत आहेत आणि आस लागली विजयाची पण कंबाळपडा संघाला इथून कमबॅक करावं लागेल. हो आडव्या बॅटने पुन्हा एकदा यावेळेस चेंडू गेला. संतोष आहे तिथे, 2 धावा येतील आणि आता इक्वेशन येणारे चेंडू 2 आणि करायचे धावा विजयासाठी 8. तर 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. हो हो यावेळेस चेंडू इथून 1 धाव झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अशा प्रकारे धावा पूर्ण झाल्यात 2 आणि आता 1 बॉल मध्ये 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. दत्ता मात्रेला मिळाले स्ट्राईक. आता कॅप्टनला हिरो बनण्याची आलेली संधी. 1 बॉल 6 धावा. मानपाडा जिंकेल की खंबालपाडा. हा येणारा 1 चेंडू या 2 संघांचं भवितव्य घेऊन येईल आणि मैदानात मात्र पाणी घेऊन गेलेत नरेश मात्रे. पाण्याबरोबर कानमंत्र घेऊन गेलेले आहेत आणि बघूया इथून काय कानमंत्र असणार आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मॅचने. विजयाचा रथ आहे तयार. कोण होणार त्याच्यावरती स्वार, कुणाच्या गळ्यात पडणार विजयाचा पुष्पहार आणि कुणाला घ्यावी लागेल या स्पर्धेतून माघार. 1 चेंडू 6ची गरज आहे. दत्ताने 1 षटकार मारलाय त्याच्यामुळे त्याच्याकडनं ती अपेक्षा असेल पण कॅप्टन इथून हा सामना जिंकून देईल का की दुसऱ्या बाजूला सुजित शेलार हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळून कंबाळपडा संघाला घेऊन जाईल पुढच्या फेरीमध्ये. 1 बॉल 6 धावा. पाणी प्यायलं दत्ताने पण बघूया कोण कुणाला पाणी पाजेल, कोण कुणाला इथून बाहेर काढेल या स्पर्धेतून. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. दत्तामध्ये क्षमता आहे तर सुजित मध्ये ती गुणवत्ता आहे. या सामन्यामध्ये विजय कुणाला मिळणार. दोन्ही बाजूला प्रचंड दबाव आणि दबावाच्या लाटेवरती जो आरूढ होणार तोच बनणार सिकंदर या मॅच मध्ये.
एक बॉल 6 धावांची गरज आहे. स्ट्राईकला दत्ता मात्रे, बॉलिंग मार्कवर सुजित शेलार. अजूनही फिल्डिंग मध्ये इथे चेंजेस बघायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक सिली मिडॉनला, एक सिली मिडॉपला आणलाय. दोघांनाही पंचांनी सूचना दिल्या असेल कुठल्याही प्रकारची हालचाल, कुठल्याही प्रकारचा आवाज अजिबात करू नका. तर बघूया, एक बॉल 6. हो, पायात टाकलाय, क्लीन बॉल. आणि अशा प्रकारे खंबाळपडा संघाने हा सामना 5 धावांनी जिंकलेला आहे. पण मॅच जबरदस्त रंगली. या मॅच मध्ये सगळ्यांचंच मनोरंजन झालं, पण अखेर विजय झाला खंबाळपडाचा. आणि खंबाळपडाचे कॅप्टन आणि देवीचा पाडाचे कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचंय. आणि बघूया आपण या मॅचचा सामना वीर. आपण नाश्ता करायला या. राऊंड